प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केले माजी आमदार तथा सोलापूरचे माजी महापौर विश्वनाथ चाकोते साहेबांना. चाकोते साहेब, स्वागत आपलं. सोलापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात चाकोते कुटुंबियांचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सुरुवातीला बाबूराव चाकोते यांचं कार्य सोलापूरकरांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर मग विश्वनाथ चाकोते हे माजी आमदार, त्यांचं देखील एक कार्य एकतर महत्त्वाचं म्हणजे जेव्हा महापौर होते तिथपासूनची त्यांची एक वेगळीच ओळख आहे. कारण त्यावेळेला अविरोध निवडून आलेले सदस्य म्हणून चाकोते साहेबांकडे पाहिलं जातं. त्यानंतर मग आमदार म्हणून एक त्यांचं कार्य उल्लेखनीय अशा पद्धतीचं ठरलं आणि खास करून उद्योग क्षेत्र, त्यातही कृषी क्षेत्र असे त्यांचे जिव्हाळ्याचे सगळे विषय आहेत आणि विकासाचं व्हिजन देखील चाकोते साहेबांकडनं नेहमीच सोलापूरकरांनी पाहिलं आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपण संवाद साधतो. चाकोते साहेब, राजकीय संवाद तर तुमच्यावर साधायचा आहे, पण सुरुवातीला आपण म्हटलं की उद्योग क्षेत्र आणि त्यातही कृषी क्षेत्र असा दोन्ही बाबतीत एक आपल्याला कायम जिव्हाळा राहिलेला आहे. चाकोते साहेब, आपण म्हटलं समाजकारण राजकारणामध्ये चाकोते कुटुंबियांचं मोठं योगदान आहे. पुन्हा आपण रणजिता चाकोते यांच्या माध्यमातून खरं तर मला असं वाटतं की म्हणजे पुन्हा एकदा तो एक राजकीय प्रवास आपल्याला आता सुरू झाल्याचं दिसून येतं. काँग्रेसचं नेतृत्व तुम्ही करताय, काँग्रेस जन म्हणून ओळख तुमची, पण आता ही काँग्रेस वाचावी म्हणून आता काय गरज आहे? हे सगळं काँग्रेसचं अस्तित्व या सोलापुरात राहावं, कारण एकंदरीत बघतोय महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचं अक्षरशः वाताहत झाली. या सगळीकडे बघताय कसं आणि भाकरी फिरवण्याचीच वेळ आली का आता? हे सगळं आता नुकतेच तिथं पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात प्रक्रिया देखील पार पडलेली आहे आणि तुम्ही मध्यंतरी अगदी शहर अध्यक्ष सुद्धा, खरं तोही मुद्दा सगळा तो होता. कसं आहे, काँग्रेस पक्ष या पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तर तुम्ही बोललात चाकोते घराण्याचं देखील फार मोठं योगदान आहे. माझे काका कैलासवासी रेवण सिद्धप्पा सिद्धरामप्पा चाकोते आणि कैलासवासी संगवा काकू चाकोते हे या चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व होते आणि त्यावेळी त्यांना वंदे मातरम म्हणू नका, भारत माता की जय म्हणू नका असं ब्रिटिशांनी मारून त्यावेळी त्यांना मारलं, पकडलं, लाठ्या खाल्ल्या त्यांनी आणि तरी देखील ते ऐकले नाही म्हणल्यानंतर त्यांना विजापूरच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि तिथं देखील त्यांची हे चालू होते. मग ते जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय हे म्हणायचं बंद केलं नाही म्हणल्यानंतर त्यांच्या तोंडामध्ये सिमेंट घातलं. जगन्नाथ परदेशी म्हणजे आमचे मनी महाराजचे वडील देखील त्यांच्यासोबत होते. त्यावेळी अनेक सोलापूरचे स्वातंत्र्य सेनानी त्या ठिकाणी होते, चळवळीतले नेते. चाकोते कुटुंबियाचं जो मुद्दाम सांगतो, कारण हे काँग्रेसवाले होते. हे सगळे मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा कुर्बान हुसेन, हुतात्मा साडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांच्यासोबत काम केलेली ही मंडळी. फासावर ही 4 मंडळी गेली, पण ही मागं आमचे चाकोते वगैरे सगळे फॅमिली राहिले आणि तदनंतर माझे वडील कैलासवासी बाबूराव चाकोते, कैलासवासी छन्नूसिंग काका चंदेले यांच्या माध्यमातून आणि धनशेट्टी कुटुंबियाच्या माध्यमातून ते राजकारणात आले आणि त्यांनी त्यावेळी 57ला 57ला राजकारणात आले, 55-57 आणि 1961ला ते नगराध्यक्ष झाले माझ्या वतीने, बाबूरावजी चाकोते. आणि त्याच्यानंतर ते शहरातलीच बरीच सारी चांगली काम केलं
आणि या सोलापूर शहराचा पाणी पुरवठाचा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता. म्हणून टाकळीहून सोलापूरला पाणी आणण्याचा भगीरथ प्रयत्न त्यांनी केला आणि मग टाकळीहून सोलापूरला पाईपलाईन डायरेक्टर त्यांच्या कारकिर्दीत झालं. 1974 साली ते 73-74ला महापौर होते आणि त्यावेळी त्यांनी तो काम केला. त्यावेळी आम्ही लहान होतो, पण त्यांच्यासोबत राहून बाजूला बसून आम्ही सगळं त्यांची ॲक्टिव्हिटीज बघायचो आणि मलाही वाटलं की आपण पण नगरसेवक, आपणही महापौर आहोत. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं माझं ॲम्बिशन्स कुठलं असेल तर महापौर व्हावं आणि ते स्वप्न झालं साकार. होतं. आणि त्यांनी त्याच्यानंतर 85ला शंकरप्पा धनशेट्टींच्या नेतृत्वाखाली आम्ही शिंदेसाहेबांच्या याच्यामध्ये मला तिकीट मिळालं. कारण ज्यावेळी पार्लमेंटरी बोर्डमध्ये वडील होते आमचे, पण ते मी आल्यानंतर उठून गेले होते. पार्लमेंट बोर्डमधून उठून गेले. माझ्या मुलाला तिकीट मी कसं देऊ, एवढं म्हणजे जपायचे त्यावेळेला. तिकीट मिळालं, निवडून आलो 85 ते 92ला मात्र मी ज्यावेळी उभारलो त्यावेळी बिनविरोध निवडून आलो. बिनविरोध निवडून आलो, मेजॉरिटी आणली. शरद पवार साहेबांनी मला शब्द दिला होता की मेजॉरिटी आणतो, महापौर करतो. सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, माझे वडील असतील, सुधाकरराव नाईक साहेब होते त्यावेळी मुख्यमंत्री, आणि त्यांनी मला महापौर केलं. आणि त्यांच्यासमोर मी एकच प्रामाणिकपणे माझ्या मनातलं होतं की मला महापौर व्हायचं आहे आणि या शहराचा पाणी पुरवण्याचा प्रश्न मला मिटवायचा आहे, असं माझं ध्येय होतं. आणि ते मी ज्यावेळी आमचे त्यावेळचे आयुक्त विद्याधर करंदीकर साहेब होते आणि करंदीकर साहेबांना मी सांगितलं की साहेब मला पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित करण्यासाठी काय करावं लागेल, उजनी ते सोलापूर पाणी पुरवठा होऊ शकेल का? होऊ शकतो म्हणजे प्रोजेक्ट करा सर, बोर्डाची मान्यता मी करतो म्हणजे. मान्यता एकमुखाने आम्ही मान्यता दिली एकमताने आणि प्रोजेक्टच्या कामाला म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला. तर साहेब आता याचा पैसा आपल्याला जागतिक बँकेकडनं मिळतं आहे, फक्त मुख्यमंत्र्यांची सही घेऊन या म्हणजे. ठीक आहे म्हणलं. मग शिंदेसाहेबांना सांगितलं. शिंदेसाहेबांनी आणखी एक ठराव सांगितला की एकरूपचं पाणी जे आहे, उजनीचं पाणी कॅनलच्या माध्यमातून याला एकरूपला आणण्याचा प्रयत्न करूयात म्हणजे. आणि ते दोन्ही ठराव ते आपण जागतिक बँकेच्या माध्यमातून करून घेऊया म्हणून त्या पद्धतीने ठरलं. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेबांच्याकडे आम्ही गेलो. आम्हाला ज्या पद्धतीने याला मेन सगळं व्हायला कारणीभूत विद्याधर करंदीकर साहेब. विद्याधर करंदीकर साहेबांनी जर मार्गदर्शन केलं नसतं तर आम्ही बाण मारलो नसतो. श्रीकृष्णाची भूमिका इतकी सुंदर त्यांनी केली लगेच. पण हा जो सुवर्ण काळ होता त्यांच्या तीच साखर झाला. हा, पण तो जो सुवर्ण काळ होता तो जर पुन्हा इथं एकतर ही काँग्रेसची वाताहत एवढी का झाली असं वाटतं एकंदरीत सगळं. म्हणजे पालिका निवडणुकीत फारच मोठा नुकसान सहन करावं लागलेलं आहे काँग्रेस पक्षाला. काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर, म्हणजे याला कारणीभूत कोण आहे आणि खरंच पक्ष पुन्हा काही उभारी घेऊ शकेल का? याच्यामध्ये काय झालं म्हणजे ज्याच्यामुळं इतकी मोठी पिछेहाट झाली काँग्रेसची? सोलापूरच्या ह्याच्यामध्ये सोलापूरबद्दलच फक्त बोलून चालणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली आणि त्यातल्या त्यात सोलापुरात तरी फार मोठी पिछेहाट झाली. वास्तविक आता मी त्यावेळी साहेबांना सांगितलं होतं की आपले अध्यक्ष जे आहेत चेतन, त्यांना आमदारचं आमदारकीचं तिकीट एवढं मोठं पदाचं म्हणजे साधी गोष्ट आहे. आमदारचं तिकीट मिळणं म्हणजे रणजिताईंनी तरी अगदी पाहून घेतलं होतं त्यावेळी की बाबा हे मध्यमधलं सीट कसंही आणायचं. पण आता ते लोकांच्या ह्याच्यापुढं काही कोणाचं चालत म्हणजे लोक नाराज काय, काँग्रेसवर एवढी नाराज असण्याचं कारण काय? त्यातही सोलापुरात खास करून, कारण सोलापूरचा एक वेळ तो बालेकिल्ला काँग्रेस
म्हणजे सोलापूर बालेकिल्ला होता. शहर मध्यमधूनच काँग्रेसचा पराभव व्हावा आणि नाही, काँग्रेसकडे एकच सीट होती, पण शहर मध्यमधनं काँग्रेसचा पराभव व्हावा आणि तो देखील म्हणजे लाजिरवाणा पराभव व्हावा. त्याला कारण असं आहे की त्या ठिकाणी जी व्यूहरचना लागते, व्यूहरचना करण्यामध्ये आम्ही लोक कमी, कारण वाजवणारे आम्ही, नाचणारे आम्ही, मुलगी पण आम्हीच वाजवायचं, एक वन मॅन शो चालत नसतं. याच्यामध्ये कसं असतं, टीम वर्क असतं. अध्यक्ष त्या ठिकाणी उभारल्यानंतर त्यांनी स्वतःहून शहर उत्तरचं कोणाला तरी झालं पाहिजे, दक्षिणचा जेवढा भाग आलेला आहे महापालिकेचा, त्याचं काम कोणाला तरी झालं पाहिजे. आणि मी आता अध्यक्ष म्हणून त्या चेअरवरती इलेक्शनमध्ये फिरणार नाही, कारण मला हे मतदारसंघ मिळालेलं आहे. त्यामुळं दुसरं कार्यकारी अध्यक्ष किंवा सिनियर उपाध्यक्षांना तो चार्ज देऊन त्यांनी यंत्रणा जे राबवून घ्यायला पाहिजे होती, त्या यंत्रणा राबवून घ्यायला कुठेतरी आम्ही लोक कमी पडलो असं मला वाटतं. नाही, सगळी सूत्र फक्त त्या शहर अध्यक्षांच्याच हाती होती. एकटेच सगळं करतो म्हणलं तर चालत नसतं, आणि त्याचा फटका बसला विधानसभेला. तो एक भाग आहे. तो महापालिकेला सुद्धा हेच कारणीभूत ठरलं. महापालिकेला हेच कारणीभूत आहे, आमदारकीला हेच कारणीभूत आहे. कारण काय, सगळं एक वन मॅन शो करू शकत नाही. त्या ठिकाणी जोपर्यंत कामाचं वर्क ऑफ डिस्ट्रीब्युशन ज्याला आपण म्हणतो, काम जे आहे ते वाटून दिलं पाहिजे तर काम होतं. आम्ही रंगलाल शेडजींच्या तालमीत नाही, असा जेव्हा तुम्ही एक मागं मुद्दा मांडला हां, तेव्हा ह्या शहर अध्यक्षांनी असं म्हटलं की तुमचं योगदान काय निवडणुकीच्या, ह्याला म्हणजे असा जर प्रश्न असेल तर ह्याला शेवटी उत्तर काय असू शकतं? ह्याला उत्तर आहे ना. कसं आहे, आता मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवरती जनरल सेक्रेटरी होतो. आमच्या अध्यक्षांनी काय केलं, माझं नाव कट केलं, प्रदेशवरचं पाठवलेलं, ते नाव कट करून त्या बंदपट्टे म्हणून आमचा तो सुशीलला त्यांनी वरती पाठवून दिला. हे राजकारण झालं. आम्ही म्हणलं ठीक आहे, आम्हाला जे काम दिलंय ते आपण करणार. आता आम्हाला जिथं जिथं बोलवलं, जिथं जिथं सांगितलं, तिथं तिथं आम्ही गेलो. आणि जिथं बोलवलं नाही म्हणजे न बोलवता जायचं. बरोबर, हे पण सिनियर लीडर आहे, सिनियर लीडर माझे आमदार म्हणून लोक ज्या ठिकाणी बोलतात त्या ठिकाणी मी जातो. ऐन वेळी मला फोन करतात, हे येणार आहेत या, ते जाणार आहेत या. मी एवढा विश्वनाथ चाकोते एवढा स्वस्त नाही आहे. विश्वनाथ चाकोते मानी माणूस आहे. विश्वनाथ चाकोत्यांना तुम्ही बोलवा, जीव द्यायला तयार आहे. तुम्ही बोलवतच नाही आणि ते आलेच नाही, ते गेलेच नाही, त्यांचं काय योगदान आहे? अरे काय योगदान आहे मी सांगत नाही, लोक सांगतात. योगदान असल्याशिवाय मी नगरसेवक होतो का? योगदान असल्याशिवाय बिनविरोध निवडून येऊ शकतो का? मग योगदान नसल्याशिवाय महापौर होऊ शकतो का? योगदान असल्याशिवाय मला लोक आता काय ते भगीरथ म्हणतात. भगीरथ म्हणजे भगीरथाने प्रयत्न केले, ते गंगा कैलासमधून गंगा आणली. तुम्ही भगीरथ प्रयत्न करून तुम्ही भीमाचं याचं उजनीचं पाणी सोलापूरला आलं म्हणतात. ह्याला योगदान म्हणत नाहीत का? काय म्हणतात त्याला? हा योगदान नाही आहे. हां, फक्त याच भाजपच्या लोक सुदर्शनने सोनिया गांधीच्या वरती हल्ला चढवला होता. ते म्हणाले की इंदिरा गांधींना मारण्याच्या पाठीमागं सोनिया गांधीचा कट आहे म्हणल्यानंतर त्या सुदर्शनजींचा आम्ही मेकॅनिकी चौकामध्ये पुतळा जाळला असताना राजू ऐगोळेंनी पेट्रोलची बाटली असं घालत असताना त्या हवालदारने येऊन लाठी मारली त्या ह्याच्यावरती, पेट्रोलच्या ह्याच्यावरती. निर्मलाताई ठोकळ होते, बेरिया होते. त्या ठिकाणी ती बाटली येऊन माझ्या पायावर पडली. माझं अंग जळालं. त्यावेळी अश्विनीमध्ये ॲडमिट होतो मी. सुशील कुमारजी मला भेटायला आले. हे योगदान नाही आहे. ही चळवळीत आम्ही काम केलं नाही. काय केलं नाही? पुष्कळ केलं. आणि योगदान केल्याशिवाय लोक
मतं देत नाहीत. मी योगदान केलं म्हणून उभारा म्हणलं तर डिपॉझिट जात आहे, तिथं जावं लागतं, घरी जाऊन बसतं. असं नसतं. आणि तुम्ही योगदान म्हणजे काय दिलं म्हणून विचारणार तर लोकांना माहीत आहे आम्ही योगदान काय दिलं आहे, तुमच्या मनाला पण माहीत आहे. पण उगाच काहीतरी टीका करायची, टिप्पणी करायचं म्हणून त्यांनी केलं आहे. नाही, पण आता हे पदाधिकारी निवडीची प्रक्रिया नुकतीच सगळी पार पडलेली आहे. तिथं काही तुम्ही तसं मत मांडलं का की सगळं मांडलं ना मी नाही, स्पष्ट म्हणजे काय मत मांडलं तुम्ही? माझं बघा, सौ बोले एक लेखे म्हणतात. उगाच काय तर बडबड करायचं फालतूची, त्याला काय अर्थ नाही. लेखी द्यावं लागतंय. लेखी दिलेलं आहे मी की घटनाक्रम कसे कसे घडलेत. सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये निवडणुका चालू असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यावेळी प्रांताध्यक्ष मुस्तीमध्ये तिथल्या कॅन्डिडेटचा प्रचार करू लागलेला आहे. आणि त्यावेळी आमचे शहर अध्यक्ष त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा प्रचार करून आले होते. पेपरला आलेली बातमी आहे. मी काय, आणि त्याच दिवशी मला स्टेशनवरती सगळे लोक भेटले. तिथला जो कॅन्डिडेट उभारला होता काँग्रेसचा, त्याने येऊन भेटला हर्षवर्धनला, सपकाळ साहेबांना. ते म्हणाले, साहेब असं असं आमच्या विरोधात शहराध्यक्ष चेतन नरोटे प्रचार करू लागले, काय करणार, तुम्ही काय निर्णय? नाही माझ्या कामाला आलेलं आहे, मला ते हे आले पाठवून द्या. ताबडतोब गेल्यानंतर मी त्यांना काढून टाकतो. आजपर्यंत काही झालं नाही. आजपर्यंत काही झालं नाही. आजपर्यंत काय झालं नाही. मग त्याचीच प्रक्रियेचा भाग म्हणून असेल. आता सगळ्यांना बदलणार आहे. बदल हा निश्चित आहे. आम्ही त्यांना सांगितलं परिस्थिती काँग्रेसची काय आहे. आता मला पण माझी सूतगिरणी बंद पडली. शिंदे साहेबांना सांगितलं, मला एका फार मोठ्या महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्याने फोन केला होता, तुम्ही या, तुमची सूतगिरणी चालू करतो, 118 कोटी रुपये तुम्हाला रिहॅबिलिटेशन आणि एक्सपान्शनसाठी आम्ही तुम्हाला देतो आणि परत एकदा सूतगिरणी उभा करा. पुनर्वसन, रिहॅबिलिटेशन आणि एक्सपान्शन, विस्तारीकरण आणि पुनर्वसन. तर आम्ही आमच्या सगळ्या लोकांना विचारलं. म्हणाले नाही, काकासाठींपासून सगळे लोक म्हणाले नाही करत. कसं आहे, सरकारी संस्था ह्या आपल्या स्वतःच्या नसतात. म्हणजे ऑफर येऊन सुद्धा तुम्ही कुठल्या पक्षात गेला नाही? गेला नाही. शिंदे साहेबांना सांगितलं, प्रणितीताईच्या इलेक्शनमध्ये सांगितलं होतं. काय म्हणले, डोळ्यात पाणी आणले साहेब, म्हणजे असं पाहिजे, थाप मारलं. म्हणजे साहेब, पक्ष आहे, संघटना आहे, आपण पक्षाने वाढवलं, मला मोठं केलं, महापौर केलं. हे इतकं असताना तुमच्यावरती टीका होते ही अशा पद्धतीची? टीका तर काम करणाऱ्यांच्यावरती टीका होत असते. काम न करता घरात बसलेल्यांच्यावरती कोण टीका करतंय का? रामराज्यात रामाच्यावरती. आता काँग्रेसचं शहर अध्यक्ष बदलणं ही वेळ आली आहे. बदलणं ही वेळ आलेली आहे. बदला म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे, लेखी दिलेलं आहे. म्हणजे शहर अध्यक्ष बदलले तरच संघटना टिकेल असं आम्ही सांगितलंय. आम्ही आमच्या लेखनात पत्रात दिलेलं आहे की बाबा शहर अध्यक्ष बदला. त्यांना आता महापालिकेचं मोठी जबाबदारी आहे. महापालिका याचं काम करून देते ना. इकडे अजून एक टीम तयार होईल, मोठं काम होईल. आशा आहे साहेब तुम्हाला की म्हणजे प्रदेश स्तरावरती हे सगळ्या हालचाली होतील आणि संघटना पुन्हा एकदा जोमाने उभारेल? का बरं होणार नाही? तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे हा सगळा बदल इथं होईल. नाही, हा प्रश्न मी मोहन जोशींना विचारला. हा प्रश्न मी निरीक्षकांना विचारला. तो जेव्हा पटनाईक आला होता, आले होते, त्यांना विचारलं. म्हणजे तो वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. हा निरीक्षक आला म्हणजे तो आमचा नेता आहे. आणि मी पण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमधून तुमकूर आणि चिक्कबेळापूर, चित्रदुर्ग 3 डिस्ट्रिक्टचा मी प्रभारी होतो. तिथं आमदारांना मी तिकीट वाटत आणि हे आलेत म्हणून. आणि असं परिस्थिती आहे. एक सिनियर लीडर म्हणून त्याला आम्ही सांगतो म्हणलं
की हे बदल एक उगा आपल्याच विचारतो म्हणून खरं तर या गोष्टी बोलायच्या नसतात हो आपल्यात म्हणून आता झालेलं आहे सांगायला काही हरकत नाही. बदल असेल तर मी हे निवेदन देतो म्हणून नाहीतर मी निवेदन देतो खरं सांग तर त्यांनी सांगितलं सोलापूर सहित अनेक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 25-30 ठिकाणी बदल आहे सांगितलं. ज्या ठिकाणी नव्याने अध्यक्ष केलेले आहेत 5-7 महिन्यापूर्वी तिथं आम्ही बदल करणार नाही आणि इथल्याबद्दल तक्रारी आम्हाला भरपूर आलेल्या आहेत आणि निश्चितपणे आम्ही बदल करणार आहोत त्यांनी सांगितलं. कारण ही जी टीम आलेली आहे ही आम्ही कोणीही शिफारस करून कोणी हे करून चालू ही कमिटी आहे ही पद्धतशीरपणे सगळ्यांची चौकशी करून मग ज्यांनी आजपर्यंत म्हणजे असं आपण म्हणू की चेतन नरोडे यांची पाठराखण केली आत्तापर्यंत तर ते आता ह्याच्या पुढे होणार नाही तसं काही पाठराखण कोण केलं नाही म्हणजे इथलं जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांनी जर चेतन नरोडे यांची आजवर पाठराखण केली असेल किंवा ते त्याच्यामुळं कंटिन्यू राहिले नाही असं नाही. बघा पाठराखण म्हणजे जो काम करतो त्याला सहकार्य करावं लागतं. आता आम्ही चेतनला मी अध्यक्ष केलं शिंदेसाहेबांना मी सांगितलं त्यावेळेला करा काम करायला चांगलं करा. आता काय होतं आहे पूर्वीचा जोश म्हणा पूर्वीची वेळ म्हणा पूर्वीचं त्या ठिकाणचं असलेली परिस्थिती म्हणा ही वेगळी होती. आता हळूहळू पलटत गेल्यानंतर त्या पद्धतीनं वेगळे वेगळे निर्णय घेऊन पुढे जायचे असते. सगळं मीच करतो म्हणून जमत नसतं. म्हणजे मला असं म्हणायचं अशीच पाठराखण पुढेही चालू राहील का त्या बदल होणार मध्ये काय माहितीये का ते सांगू लागलो होतो. देवाशिष पटनायक जे आले होते त्यांनी सांगितलं मी निवेदन द्यायच्या अगोदर ज्या विचार होता त्यांनी सांगितलं आम्हाला पाठवून दिलं येतं आणि याच्यामध्ये प्रांतिक एक निरीक्षक त्याने आम्हाला सोबत दिलेला आहे आणि आम्ही या ठिकाणची परिस्थिती पूर्णपणे बघून आम्ही त्या ठिकाणी अहवाल देणार आहोत आणि इथला अहवाल मला काय बरोबर वाटत नाही. आणि कारण नसताना विश्वनाथ चाकोतेने नरोटेला चेतन नरोटेंना विरोध केला किंवा प्रणयजी शिंदेने चेतन नरोटेला आशीर्वाद दिला आहे किंवा काय तुम्हाला म्हणायचं नाही त्यामुळे हे बदल होणार नाही किंवा हे बदल होईल पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आता राहिलेल्या नाही. ते प्रदेश हातात आहेत ते आता सेंट्रल केंद्रीय कमिटीकडे गेलेलं आहे. प्रदेशने त्यांचा अहवाल दिलेला आहे. पण साहेब शहर अध्यक्षांच्या बाबतीत ह्या एवढ्या तक्रारी म्हणजे कारण काय त्याचं की इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या तक्रारी आपण तुम्ही म्हणताय की तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. आता कसं झालं आहे तुम्हाला माहिती आहे सगळं मला विचारतो तुम्ही बोलत नाही कारण काय आता वेळ तर सांगितली का नाही बरोबर हो हे अध्यक्ष असल्यामुळं किती लोक निवडून आले किती लोक निवडून येऊ शकतात त्यांना स्वतःला देखील त्रास झाला. आता आरिफ भाईने तरी उघडपणे बोलले केलं बाबा आम्ही एका प्रभागात होतो ऍडजस्टमेंटचं राजकारण झालं. आता तो भाग वेळ सोडा ते त्याचं मत आहे. पण होतंय काय की काँग्रेसमध्ये सुरुवातीला रेल्वे मंत्री होते लालबहादूर शास्त्री खरं एवढं मोठे कर्तव्य तर रेल्वे ॲक्सिडेंट झाला तर त्यांनी राजीनामा दिला होता. बरोबर आहे आणि इथं एवढा मोठा पराभव झाल्यानंतर सुद्धा राजीनाम्याचं काही याच्या अगोदरच त्यांनी आमदारकीचं तिकीट मिळाल्यावरच राजीनामा द्यायला पाहिजे खरं तर किंवा हे आता सांभाळा नाही तर हे जे जिम्मेदारी त्यांनी घेतली होती महापालिकेची अध्यक्षांची जिम्मेदारी असते सगळं. हा बरोबर यंत्रणा लढवायचं करायचं तिथं फेल तिथं आपण कमी पडलो म्हणून काय हरकत नाही हो. राजीनामा द्यायला काय हरकत आहे. एक नैतिकता असते नैतिकता म्हणून त्यांनी नैतिकता समोर त्यांनी राजीनामा द्यायचं. आम्ही बाकी सगळे लोक सांगतील की चांगलं काम केलेलं आहे त्यांचा राजीनामा स्वीकारू नका किंवा प्रणितीतही सांगितले असते. पण ती एक नैतिकता होती तशी राजीनामा एवढंच आमचं त्यांनी नैतिकता बाळगायला पाहिजे. नैतिकता लक्षात घेऊन राजीनामा द्यावा एवढंच बोललो मी.
माझं म्हणणं नैतिकतेचंच होतं, दुसरं काय मी बोललो नाही. आता ठीक आहे, पक्ष आता शेवटचाच हा प्रश्न आहे की पुन्हा म्हणजे पक्ष उभारी घेईल का, ही जी स्थिती आहे. आता कसं आहे, उभं मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यात काय अर्थ नाही. आता भाजपमध्ये फक्त जो कार्यकर्ता काँग्रेसचा असेल, शिवसेनाचा असेल किंवा कम्युनिस्टचा असेल, कुठला काय असेल, चांगला दिसतो ना पक्षात घ्या, द्या, साम दाम दंड काही करा, घ्या त्याला, त्याला का पाहिजे तेवढं विचारा, घ्या त्याला. आता असं जर होत असेल तर लोकशाहीला घातक नाही. एक वेळ काँग्रेसचे एवढे लोक निवडून आले असताना की कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी निवडून आणून पडलेलं असताना काँग्रेसने त्यांना निवडून आणून परत म्हणजे घटनेचे शिल्पकार आहेत ते थोडी मोठी जबाबदारी त्यांना काँग्रेसने. ही मामूली गोष्ट नाही. लोकशाही जर जिवंत ठेवायचं असेल तर इंदिराजी गांधी वाजपेयीला निवडून आणायचे. हो, मी हे जबाबदारीने बोलतो, महत्त्वपूर्ण. इंदिराजी म्हणजे इतका विद्वान माणूस, वाजपेयीजी इतके विद्वान, सुदृढ लोकशाहीसाठी विरोधी पक्ष हवाच, आणि त्यासाठी काँग्रेसने उभारी घेणं गरजेचं आहे. उभारी घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आता उभारी घ्यायला वेळ लागणार आहे. आणि कालाय तस्मेन मा म्हणतो आपण. आता बघा, एवढं मोठं युद्ध लागलेलं आहे, याच्यामध्ये आपला रोल काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे, हे आता रोजच्या रोज टी व्हीवरती आपण बघतोय. देश आपला काय करू लागलेला आहे, देशाची परिस्थिती पुढं काय निर्माण होणार आहे, त्याच्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, ह्या अनेक गोष्टी आहेत. तर भारतीय जनता पार्टी याच्यासाठी सक्षम काम करू शकते की नाही, काम व्यवस्थित केली तर ती पार्टी टिकेल, नाही तर लोक स्वतःहून कसलं 78ला कसली लाट होती. कोण म्हणत होतं का कमलेपुरीजी निवडून येतील, कोण म्हणत होते का बाबूराव नरके निवडून येतील, कोण म्हणत होतं का पार्वतीताई मलगोंडा निवडून येतील, बोराळेताई निवडून येतील, कोण म्हणत होतं का. मतदार राजा, मतदार राजाच्या हातात हे आहे सगळं. मतदार केव्हा काय गेम खेळेल, काय आपल्या हे करेल सांगतो. भाजपाने ही जाणीव ठेवावी. भाजपाने एवढ्या चुकी केलेल्या आहेत, आमच्या काँग्रेसच्या लोकांपर्यंत सांगता येणारे घाबरून आलेले आहेत. आता एवढ्या मोठ्या नोटाबंदीचं झालं, किती लोकांना त्रास झाला, GSTच्या माध्यमातून काय लोकांची पिळवणूक झाली, हे सगळं माहिती झालं लोकांना. आता एसटीम जाऊ द्या, सगळ्या गोष्टी सांगण्यात सगळं माहिती आहे, वेळ कमी आहे. एसटीमची एवढी मोठी फाईल मोठी आलेली आहे आणि हीच कलाटणी केली, ही फाईल कलाटणी केली आणि पुढं स्वच्छ निर्मळ धडाडीचे लोक, सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे लोक, प्रामाणिक लोक हेच निवडून येतील. करप्ट लोक, गुंडागिरी करणारे लोक, दादागिरी करणारे लोक, कुठेतरी बसून कुठेतरी राज्य करणारे लोक त्याच्याकडून निवडून येणार नाही, एवढं मला वाटतं. आणि काँग्रेसला फ्युचर एवढं चांगलं आहे कारण आम्हाला काँग्रेसमधून गेलेले लोक सांगतात, विश्वनाथ येऊ नको बाबा, तू चांगला निर्णय घेतला, इथं आम्हाला काय काय सांगून आणले आणि इथं आमची कामं सुरू झाली. नक्कीच एकंदरीत जी सगळी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावरती माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी सविस्तर असं भाष्य केलं. मुळामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेईल आणि नक्कीच या पक्षाला चांगले दिवस येतील अशी एक खात्रीच त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. आणि जे काही काँग्रेसची पीछेहाट झाली असेल तर ती केवळ सोलापूरची नाही तर सर्वत्रच आपल्याला राज्यात आणि देशातही पाहायला मिळत आहेत. तर ती पीछेहाट याच कारणामुळे झाली. बाकी यातून मात्र धडा घेऊन पुढे वाटचाल नक्कीच करावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरातच संघटन जे आहे तर अधिक मजबूत केलं
तर पक्ष पुन्हा एकदा सोलापूर शहरात नव्या ताकदीने उभा राहील. आणखीन एक सांगायचं राहिलं, पक्ष संघटनेच्या नावाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी इतका मोठा फंड जमा केलेला आहे, फार मोठा फंड जमा केलेला आहे, अब्ज रुपयामध्ये फंड जमा केला आहे आणि तोच पैसा या सर्व निवडणुकीला ते लोक वापरत आहेत आणि काँग्रेसकडे आज पैसा नाही म्हणून आमचे चांगले उमेदवार घरात चांगले पैशाचा वापर पाहिजे. पक्षाच्या ताकदीवरती भाजप आज राज्य करताना दिसतो असं माजी आमदार विश्वनाथ चाकोत यांनी म्हटलं. त्यांच्याशी आपण वेगवेगळ्या विषयावरती खरं तर संवाद साधला. उद्योग क्षेत्र होतं, त्याचप्रमाणे शेतीसारखा जो महत्त्वाचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय, त्या अनुषंगाने देखील चर्चा केली. या सगळ्या विषयावरती खरं तर विश्वनाथ चाकोत साहेबांनी मनमोकळाच संवाद या ठिकाणी साधला. याबद्दल द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सर, धन्यवाद. धन्यवाद. आपण आम्हाला बोलवलं, लोकांसमोर 4 शब्द सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार आहे. काही बोलून चुकलो असेल, चुकून बोललं असेल तर क्षमा करा. प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.